म्हणाले म्याऊ, मी आहे तुझा काथू. कोण म्हणाले म्याऊ, मी आहे तुझा काथू. माझ्या सोबत फिरण्यासाठी कोणाला आवडते, कोणाला आवडते. कोण म्हणाले म्याऊ, मी आहे तुझा काथू. माझ्या सोबत फिरण्यासाठी कोणाला आवडते, कोणाला आवडते. घराच्या छतावर जाऊया, किट्टू सोबत खेळूया. चला जम्पिंग ॲप्स खेळूया, अप्पू सोबत खेळूया. घराच्या छतावर जाऊया, किट्टू सोबत खेळूया. चला जम्पिंग ॲप्स खेळूया, अप्पू सोबत खेळूया. नाही कोणाला त्रास देणार, आम्ही आईचं सगळं ऐकू. नाही कोणाला त्रास देणार, आम्ही आईचं सगळं ऐकू. आम्ही थोडी मस्ती करू, आम्ही सगळे खेळू. नाही कोणाला त्रास देणार, आम्ही आईचं सगळं ऐकू. आम्ही थोडी मस्ती करू, आम्ही सगळे खेळू. कोण म्हणाले म्याऊ, मी आहे तुझा काथू. कोण म्हणाले म्याऊ, मी आहे तुझा काथू. माझ्या सोबत फिरण्यासाठी कोणाला आवडते, कोणाला आवडते. कोण म्हणाले म्याऊ, मी आहे तुझा काथू. सगळ्यांसोबत फिरण्यासाठी आवडते सर्वांना, आवडते सर्वांना, आवडते सर्वांना, आवडते सर्वांना. बाबा लवकरच येतील हा. आई त्याच्यावर जास्त प्रेम करते. काथू, ये आणि जेवून घे बरं. नाही, मला नाही जेवायचंय. माझ्या जवळ ये बाळा. म्वा. मी आलेच हा. हे, मी आत येऊ का? अप्पू तू ये ये. अरे वा, आज सकाळीच आलास. घे, खाऊन घे. ढोल आणि थाली कुठे गेले? ते सगळे बाहेर आहेत. चल चल चल. आई बाहेर गेलीये. खेच वरती खेच. श्श्श, आवाज करू नकोस. सावकाश. बापरे, फसलो. किट्टू जागा झाला. आई किट्टू जागा झाला. लवकर खेच. अरे रे रे रे, रडू नकोस किट्टू. काकू, आहे तू इथे. किट्टूची झोपून केलीस. किट्टू, रडू नकोस बाळा. आले हं मी. वाचलो बाबा. थांबा, तुम्हा दोघांना दाखवते. कुठे गेला तो अप्पू? आहा. अरे रे, आई आली हा. रडू नकोस माझ्या बाळा. नको रडूस. झोपून जा माझ्या बाळा. काथू, ऐक माझं. तू कुठेच जाऊ नकोस. तो लबाड बोका बाहेर फिरतोय. मी लगेच जाऊन येते हा. एवढं प्रेम करते. मला नाही जमणार इथे बसून राहणं. लबाड बोक्याला त्याला घेऊन जाऊ दे. मला काय करायचंय?
डब्बा होता कुठे गेला डब्बा? ते ठरलेल्या जागी पोहोचले. ताई मी सुद्धा येते. तू इथेच थांब बाळा, ताई लगेच जाऊन येते. हा कट्टी आलास का तू? तुला किट्टूची देखभाल नाही करायची? तुझी आई तुझ्यापेक्षा जास्त प्रेम किट्टूवरच करते. तू बरोबर बोललास. थांब, तुला दाखवतेच आता. काठू, जा. काठू, मला कोणाशीच भेटायचं नाहीये. कोणी माझ्याशी बोलायला सुद्धा येऊ नका. माझ्यावर रागू नकोस काठू. बापरे. बापरे किट्टू. अप्पू, अप्पू, अप्पू बघ. अरे रे, माझ्या किट्टूला काही झालं तर नसेल ना? किट्टू, 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 कुठे आहेस तू? अरे रे, आई, बाबा, लवकर या. आपल्या किट्टूला कुणीतरी घेऊन गेलंय. किट्टू. किट्टू. वाव, एक फुलपाखरू. वाव. आई, बाबा, बाबा मुलांनो, बाबा. हे घ्या. हे माझ्यासाठी आहे. वा, फुलपाखरू किती सुंदर आहे. किट्टू. आई, बाबा, लवकर या. आई. अरे काथू, रडू नकोस. किट्टूला कोणीच घेऊन गेलेलं नाहीये. तुम्ही दोघे जेव्हा नागतोड्यांसोबत खेळत होतात ना, तेव्हा आई किट्टूला घेऊन गेली होती. ठीक आहे? आणि मग तो लबाड बोका. कोणता लबाड बोका? माझी राणी ती स्वप्न बघितलं होतंस ना. किट्टू कुठे आहे आई? तू आतमध्ये जाऊन बघ. किट्टू. मस्तीखोर कुठली? घाबरवलंस ना मला? ताई मी तुला एक गंमत दाखवू. टॅन टॅन. अरे रे बदमाश, लब्बाड. ताई तुझ्यावर खूप प्रेम करते बाळा. अरे काथू, अगं पडशील.
आपणच जिंकणार आहोत. मला नाही हरवू शकणार. आम्ही जिंकलो. ते कसं काय? आजही आम्ही जिंकलो. नाही नाही, मी जिंकले. का तू हरली, का तू हरली, का तू हरली, तुम्ही आम्हाला फसवून जिंकलात. का तू हरली, का तू हरली, हुई हुई हुई, का तू हरली, का तू हरली, हुई एवढा हुई, हुशार आहेस हुई. तर मग बघूया. या झाडावर चढून दाखव बघू. नागतोडे झाडावर चढत नाही. हो, काही हरकत नाही. आमच्या एका मित्राला झाडावर चढता येतं. तो चढून दाखवेल. आणि तो कोण आहे? आमच्या मित्राला हरवून दाखव, मग आम्ही सुद्धा हार मानू. अप्पू तू? अप्पू तू आहेस होय? चल ठीक आहे, मग स्पर्धा सुरू करूया. एक, दोन, तीन. खारुताईला झाडावर चढवायला शिकवू नका. मी तर थकले. स्पर्धा करायला नको हवी होती. तुम्ही कुठे जाताय? चल लवकर खाली उतरा. मला सल्ल्याची गरज नाहीये. खारुताई सारखं झाडावर चढणं तुला कधीच जमणार नाही. मला झाडावर चढणं शिकवण्याची गरज नाहीये. चल मग बघूया. अप्पू फसला वाटतं. आता बघा मी जिंकणार. हीच योग्य संधी आहे. अरे माझा डब्बा. वाचले बाबा. आता तो यायच्या आधी मला वर पोचायला पाहिजे. काथू, तू कुठं चाललायस? तुला काय करायचंय रे? खूप मस्तीखोर झालायस तू. चल पटकन खाली उतर. नाही नाही नाही. अरे बापरे, केवढा उजेड आहे हा. अरे रे, आई, मला काहीच दिसत नाहीये. मला चक्कर येते. आता काय करू मी? अरे रे, आई, खाली सुद्धा उतरू शकत नाहीये मी. आई, बाबा, लवकर या. हा तर काथूचा आवाज आहे. मस्तीखोर मांजर, मी आधीच सांगितलं होतं ना की तुला झाडावर चढायला जमणार नाही. मला इथून खाली उतरायचंय. ठीक आहे, घट्ट पकडून बस. बरं, खारुताई कुठे गेली? माहित नाही. मला माझ्या आई बाबांना भेटायचंय. मी जाऊन तुझ्या बाबांना घेऊन येते. तू घट्ट पकडून बस. अप्पू. खाली ये, मी तुला पकडतो. किती वेळ अशी लटकून राशील वरती? काथू. ती बघा त्या झाडावर. ए चल निघ इथून. मुलांसोबत खेळू नकोस. चल. बघतो मी तुला नंतर. अप्पू, तू असा खेळतोस? असा नको खेळूस. हा, हे मी नाही करत. मला खूप त्रास होतोय आई. काथू, आजकाल तुझ्या खोड्या खूप वाढल्या आहेत. हा, नेहमी आगाऊपणा करत असतेस. मोठ्यांचं बोलणं ऐकायला हवं, कळलं तुला? आतापासून मी ऐकत जाईन. ताई,
सुद्धा उडायचं आहे. माझ्याजवळ सुंदर पंख आहेत. चला तर उडून बघूया. आई, आई वाचवा. आई. मी सुद्धा उडू शकते. मी आता याहून उंच उडू शकते. मी तर थकले. मला नाही उडायचं. अरे देवा, बापरे, बिल्ला कुठे गेला? माझं घर कुठे आहे? मी या रस्त्याने तर नव्हते आले. वाचवा, वाचवा, वाचवा मला. अरे, एक छोटीशी चिमणी. काय झालं ग? अरे रे, काय झालं? बोल ना. मला काही करू नकोस. मला वाचवा. घाबरू नकोस. आम्ही तुला काहीच नाही करणार. मी माझ्या घरट्यातून उडत होते. मी परत जायचा मार्ग विसरले. मला माझ्या घरी पोहोचवाल का? काळजी करू नकोस. आम्ही तुला तुझ्या घरी पोहोचवू. काय घरी घेऊन जाऊया? इकडे तिकडे फिरणं आपल्याला नाही जमणार. नाही यायचं तर नको येऊस. मी तिच्या सोबत जाईन. ठीक आहे, तुझं आम्ही निघालो. अप्पू, लवकर ये. एक लहान चिमणी तिच्या घराचा मार्ग विसरली आहे. मला खूप भीती वाटते. घाबरू नकोस छोटी चिमणी. तो आपलाच अप्पू आहे. बिचारी पिवळी छोटीशी चिमणी. अप्पू, हिला हिच्या घरी परतायचा मार्ग माहित नाहीये. चल आपण हिला घरी पोहोचवूया. तुझं घर कुठे आहे? झाडावरती. कोणत्या झाडावरती? एका मोठ्या झाडावरती. काय? एका मोठ्या झाडावरती? बिचारी, तिला काहीच माहिती नाही. ओ, तिथे तळ्याच्या किनाऱ्यावर मोठं झाड आहे. पण एवढा लांब मी सोबत नाही येऊ शकत. तू काळजी करू नकोस छोटी चिमणी. मी तुला तुझ्या घरी पोहोचवेन. चल जाऊया. ठीक आहे. ती बघ, पिवळी चिमणी. ए पिवळी चिमणी, पिवळी चिमणी. काय झालं? छोटीशी चिमणी तुमची आहे का? ती उडता उडता खाली पडली. आता ती काठू सोबत आहे. अरे वेड्या, ती अजून उडू शकत नाही. ती कोणी दुसरी छोटीशी चिमणी असेल. मग ती चिमणी कोणाची असेल? अरे बापरे, बापरे, लबाड बोका. कुठे गेली ती छोटी चिमणी? कोण छोटीशी चिमणी? मी जे छोट्या पिवळ्या चिमणीला सांगितलं ते मी ऐकलं. बोला लवकर. काठू सोबत. हो, काथू कुठे गेला? नागतोडाच्या सोबत गेली आहे. खरं बोलत आहात ना? नाहीतर उठा बशा काढायला लावेल. खरंच. लबाड बोका, बुद्धू निघाला. ते कोणते झाड आहे? मला नाही माहित. आता कोणाला विचारायचं? इथे बसूया. इथे कोणीच दिसत नाहीये. तू तर त्या पिवळ्या चिमणीची मुलगी आहेस ना? एवढे दिवस कुठे होतीस? मी उडता उडता घरचा रस्ता विसरली. काठू दीदीने मला वाचवलं. तू इथेच थांब. मी जाऊन तुझ्या आईला घेऊन येतो. आता जरा बरं वाटलं. काथू, इकडे ये. आधी इकडे ये. आई, मी या छोट्याशा चिमणीला घरी सोडायला आले होते. छोटीशी चिमणी. बस बस, तू ना मला नेहमीच त्रास देत असतेस. आई, मला ओरडू नकोस ग. मला सोड नाही. मी लवकर येईन. म्हटलं ना ग आई. हा, काथूला सोडून दे मोठी आई. घराचा रस्ता विसरलेल्या छोट्याशा चिमणीला काथू घरी सोडायचं काम करत होती.
आई, आज मी पहिल्यांदा उडायला शिकले. आई सोबत नसताना तू उडायचा का प्रयत्न केलास? छोटीशी चिमणी. काथू दीदी, ही आहे माझी आई. काथूने खूप चांगलं काम केलंय. तिचं मन खूप मोठं आहे. तुझे खूप आभार काथू. माझी मुलगी मला परत मिळाली. पुन्हा भेटू. किती हुशार आहे माझी मुलगी. म्वा. 57, 58, 59, 60. हे काय आहे? माशांचा वास. पण इथे तर काहीच दिसत नाहीये. बहुतेक तिथे असावं. इथेच कुठेतरी असेल. अरे वा, एक नीलकंठ. हा, अच्छा, तर इथे होता मासा. आणि मी कुठे कुठे नाही शोधलं. अर्धा माझ्यासाठी आणि अर्धा किट्टूसाठी. ताई. अरे वा, मासा. तुला मासा खायला आवडतं ना? लाडकी ताई, हा मासा ताईने पकडलाय. हो, हा मासा मी तुझ्यासाठी पकडलाय. हो का? मी जो मासा पकडलाय तो मी सगळ्यांना जाऊन दाखवू का? जर मी सगळ्यांना सांगितलं की हा मासा मी पकडलाय तर सगळे माझं कौतुक करतील. किट्टू, मी सगळ्यांना जाऊन सांगून येऊ का? सांग बघू. नाही नाही नाही. ताई लवकरच येईल बाळा. लवकर ये हा. वरती. अजून वरती. समोरून काथू येते. अरे, हे काय? अरे देवा, अरे देवा. काथू, तुला हा मासा कुठून मिळाला? मी पकडलाय. मासा पकडायला तू नीलकंठ थोडी आहेस, मांजर आहेस ना? मला चिडवू नका. हा मासा मी तळ्यातून पकडला. तळ्यातून? ते कसं काय? मी हळूहळू पाण्यात उतरले आणि मग पाण्यामध्ये न घाबरता मी उभी राहिले. तेव्हा तिथे एक मासा आला. मग मी उडी मारून त्या माशाला पकडलं. अरे वा, हे खूपच मस्त. आता मी जाऊन अप्पूला सांगून येते. हा, काथू, हा मासा कुठून आणलास? मी पकडलाय. तू पकडलास? का गो? पाण्यात उतरून पकडला आहे का? हो, मग आणि काय? मी हा मासा पोहत जाऊन आणलाय. तू खूप हुशार आहेस. बघ, खंजान येत आहे. अरे वा, हे काय मासा?
हा मासा कुठून मिळाला काथू? मी तलावात उतरून पकडलाय. पण तलावात उतरून सुद्धा तू ओली कशी झाली नाहीस ग? ते तर मी खूप आधीच चुकले. काथू, लवकर ये. तिथे एक छोटा निळकंठ रडत बसलाय. लवकर ये. अच्छा, चल तर मग जाऊन बघूया. चला चला. त्याला भूक लागली बहुतेक म्हणून तो रडत बसलाय. तुझी आई कुठे आहे? माझ्याकरता मासा आणायला गेलीये. आधी जो मासा पकडलेला तो कुठेतरी पडला. अरे देवा, हसले. हा मासा घेऊन टाक, तुझं पोट भरेल. हे बरोबर आहे. काथू अजून मासा पकडून आणेल. हा हा. अरे ही बघा, माझी आई आली. माझी आई आली. आई, मला एक मासा मिळाला आहे. अरे हा मासा तर माझ्याकडून पडला होता. हा मासा तुला कोणी दिला? मी दिला. शहाणी मांजर, तुला हा मासा कुठून मिळाला? त्या तिथे गवतात. जाते मी आता. काथू, माझ्याशी बोलायला सुद्धा येऊ नका. काथू, थांब बाळा. मी तर माझा मासा परत केलाय, मग ते माझ्यावर का हसतायत? तू खूप चांगली मुलगी आहेस आणि हुशार पण, आणि म्हणूनच तो मासा तू परत केलास. आणि त्याच करता मी तुला एक भेट देत आहे. भेट देणार आहे? हे घे, तुझ्याकरता मासा. वा, मी हा मासा घरी जाऊन किट्टूला देते. छोटू आणि चिंटू मैत्री दोघांची, चोरी करतात ते मिळून दोघे. छोटू आणि चिंटू मैत्री दोघांची, चोरी करतात ते मिळून दोघे. छोटूच्या पायावर एक काळा डाग आहे, चिंटूच्या पायावर एक पांढरा डाग आहे. छोटूच्या पायावर एक काळा डाग आहे, चिंटूच्या पायावर एक पांढरा डाग आहे. छोटू आणि चिंटू मैत्री दोघांची, चोरी करतात ते मिळून दोघे. छोटू आणि चिंटू एकत्र जातात, बागडच्या घरात प्रवेश करतात. छोटू आणि चिंटू एकत्र जातात, बागडच्या घरात प्रवेश करतात. छोटूने चोरून एक मासा घेतला, चिंटूने चोरून एक मुळा घेतला. छोटूने चोरून एक मासा घेतला, चिंटूने चोरून एक मुळा घेतला. बागडने दोघांना रंगे हात पकडले. छोटू चिंटूला चांगला धडा शिकवला. बागडने दोघांना रंगे हात पकडले. छोटू चिंटूला चांगला धडा शिकवला. छोटूच्या पायाला मोठी इजा झाली, चिंटूच्या शेपटीला दुखापत झाली. छोटूच्या पायाला मोठी इजा झाली, चिंटूच्या शेपटीला दुखापत झाली. काथू, तू कुठे जातेस? अप्पू, चल खेळायला जाऊया.
आणि सोबत नागतोड्यांना सुद्धा घेऊया. कुठे गेले हे नागतोडे? इथे तर कुठेच नाही आहे. ते कुठे निघून गेले का? चल कातू, आज आपण डोंगरावर खेळायला जाऊया. नाही अप्पू, आज आपण इथेच खेळूया. चल ना, तुला ती जागा नाही बघायची आहे का? नको अप्पू, आपण तिथे नको जाऊया. मला खूप भीती वाटते ना. हे बघ, कोंबडी ताई आली आहे आणि सोबत पिल्ले सुद्धा आहेत. वा, किती सुंदर आहे ना. कोंबडी ताई पिल्लांसोबत आली आहे. बघ तरी, तिच्या चोचीमध्ये काहीतरी आहे. ते बघ, तिकडे काहीतरी गडबड दिसते. अरे रे, पागड! तो वाईट बोका आता त्या पिल्लांना पकडून घेऊन जाईल. अरे, तो बागड कुठे गेला? छोटी पिल्ले सुद्धा दिसत नाहीये. अप्पू, अप्पू, अप्पू रे, कुठे आहेस तू? मुलींनो, त्या लबाड बोक्याने त्या छोट्याशा पिल्लांना पकडून नेलंय अप्पू. बागड गेला का? हो, तो गेला आणि सोबत पिल्लांना सुद्धा घेऊन गेला. चल, आपण कोंबडी ताईला जाऊन सांगूया. नाही, नको. कोंबडी काकूला वाटेल तूच तिच्या पिल्लांना पळवलं आहेस. ती तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. चल लवकर, आपण इथून पळून जाऊया. चल लवकर, पळा. कोंबडी काकू याच बाजूला येत आहे. कातू, पळ. वाचले बाबा, मला चक्कर येते. अप्पू, अप्पू, तू कुठे आहेस? मी इथे आहे. हे काय? हे पावलांचे ठसे त्या बदमाश बागडचेच आहेत. कातू, तू लवकर जाऊन कोंबडीच्या पिल्लाला वाचव. मी लवकर येईन. हा, ते तर याच मार्गाने गेले होते. अरे वा, पिवळी चिमणी आली. काथू, तू कुठे जातोयस? मी कोंबडी ताईच्या पिल्लांना शोधायला जाते. तिच्या पिल्लांना त्या बागडने पकडलंय. बागडने पकडले? तो तर झाडाच्या पाठी होता. अच्छा, मला त्यांना वाचवायला हवा आता. सावकाश जा हा. तो बघा, तिथेच आहे बागड. आता मी पण जाते आणि बघते. पण ते तर कुठेच दिसत नाहीये. अरे, हा तर त्यांचाच आवाज आहे. बरं झालं, कोंबडी ताईच्या पिल्लांना त्यांनी काही नाही केलं. हा, वरती असेल. अरे रे, इथे सुद्धा नाहीये. वाचले बाबा एकदाचे. तो तर इथे नाहीच आहे. ए, कोंबडी ताईच्या पिल्ला, घाबरू नकोस. मी तुला वाचवायला आले. मी तुला तुझ्या आईजवळ पोचवेन. आई, मी आहे. अप्पू, तू तर मला घाबरवलंस. चल लवकर ये. बागड यायच्या आधी त्या छोट्याशा पिल्लाला वाचवायचंय. चढत ये, अजिबात आवाज करू नकोस. तो बघ, तिथेच बसलाय खाली. ये छोट्या पिल्ला, वरच्या दिशेला उडत ये. मला जमत नाहीये. माझ्या आईला बोलवा. एक काम करूया. या डब्बाने आणि रस्सीच्या मदतीने आपण ह्या पिल्लाला वाचूया. ठीक आहे, लवकर कर, लवकर कर. ही रस्सी इथे बांधूया. तू यात बस, मी तुला वरती खेचते. जोर लगा के हैशा, जोर लगा के हैशा, जोर लगा के हैशा. आला बाबा, एकदाचा वर आला. कातू, तू पिल्लाला घेऊन लवकर पुढे हो. तोपर्यंत मी रस्सी घेऊन येते. अरे,
रस्सी तर खाली पडली. मी लगेच रस्सी घेऊन येते. तू लवकरात लवकर जा. बागड तिथेच थांब. माझी कोंबडी कुठे आहे? कातू पहा ना. हा हा, एवढी हिम्मत? तुम्ही माझ्या मार्गात अडथळे आणाल? थांब, तिथेच थांबा बदमाशांनो. चल बाहेर ये, तुला दाखवतो बागड सोबत पंगा घेतो काय. पळा इथून. काठू दीदी. वाटतं की बागड तिकडे फसलाय. हीच योग्य संधी आहे. अप्पू, तू या पिल्लाला बघ. मी लगेच जाऊन आले. कातू सांभाळून जा. खूप जड आहे. हा ओंड हलत सुद्धा नाहीये. या ओंडक्याच्या खाली काहीतरी अडकलेलं आहे. पुढे जाऊन बघायला हवं. अरे रे, एक मोठा दगड आहे. दगडाला बाजूला करायलाच हवं. बागड पाण्यामध्ये पडला. काठू दीदी. अरे वा. चल लवकर ये. बागड नदीच्या पाण्यात पडलाय. आपण दोघे वाचलो. आई बाबा. आई माझी मुलगी. काठू दीदीने मला वाचवलं. काठू, तू खूप धाडसी आहेस ग. बागडने तुला त्रास तर दिला नाही ना? नाही आई. हो, देवाची कृपा.